नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या एक लफड्यांची चौकशी होत असतानाच सोलापूर जिल्ह्यात एका भोंदूबाबाचा छडा लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने केलेल्या भानगडी चव्हाट्यावर आल्या आहेत. स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगत भोंदूगिरी करणाऱ्या मनोहर मामा भोसलेच्या शुक्रवारी कुर्डुवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पुणे जिल्ह्यातील मांजरे येथून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचे पितळ उघडे पडल्याने अजून काही त्याचे कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून मनोहर मामा भोसले हा भोंदूगिरी करून पीडित लोकांची फसवणूक करायचा व त्यांच्याकडून पैसा उकळायचा. अखेर मनोहर मामा भोसले याला अटक करून बेड्या ठोकल्या. मनोहर मामा भोसले हा सापडल्याने अटक केल्याने त्याला साथ देणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कुर्डुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेचं कारवाई चालू आहे. ह्याच्या अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता. सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होता. ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाचा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे आणि आणखी कोणाचाही कंप्लेंट असल्याचं आमचं समोर निर्भयाने तुम्ही यावे पुढं आणि त्याच्यावरती आम्ही नक्की खोलात खोली इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. धन्यवाद. हे प्रकरण काय सांगता येऊ शकते, कशा पद्धतीची आर्थिक फसवणूक केली? ह्याच्यामध्ये ते कंप्लेंट होतं, त्यांनी ह्यांना तिथं त्यांचं काही आर्थिक अडचणी होते. त्यानुसार ह्यांनी जे मुख्य आरोपी आहे त्यांनी सांगितलं होतं की काही पूजा विधी वगैरे करून त्यांचं आर्थिक परिस्थिती चांगलं करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार हे कंप्लेंट त्यांनी दिलेलं आहे. अटकेची कारवाई पूर्ण झालेली आहे का? अटकेचे प्रोसिजर चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचा पूर्तता होईल. धन्यवाद. तक्रारी किती आलेल्या सध्या? सध्या एकच आहे. ते सांगितलं तुमच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की अजून कोणाचं असलं तर आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून